इमर्जन्सी सेक्शन इन्फॉर्म झालं तर आम्ही येतो, म्हणजे जेव्हा कधी सांगतील तेव्हा अवेलेबल होऊन जातो. म्हणजे अनलेस की आम्ही कुठल्या केसमध्ये असो तर येता येत नाही, अदरवाईज इमर्जन्सीला बऱ्यापैकी आम्ही असतो. बरं, आता किती वाजता आपल्याला डॉक्टर कॉन्टॅक्ट करण्यात आला होता हे असं साधारण 2:15-2:20 आता मला एक्झॅक्ट बघायला लागेल, माझा फोन घरी असतो कारण. आणि अॅनेस्थेटिस्ट जेव्हा येतील, साधारण अॅनेस्थेटिस्ट आणि आमचं पोचायची वेळ सेम असते. असं आहे, मॅडम पोचले की भूल एक चढायला 5 मिनिटं लागतात आणि आपण लगेच सेक्शन करतो. आता भुलीचा टाइम तुम्ही पाहाल आणि डिलिव्हरीचा टाइम पाहाल तर साधारण 2-3 मिनिटाचाच फक्त फरक, एवढं फास्ट तर ऍक्च्युली. आणि तेच बाळाने शी केली म्हणूनच इन्फॉर्म झालं होतं. तेच अॅनेस्थेटिस्ट येईपर्यंत आपल्याला थोडं थांबावं लागतं. आता अॅनेस्थेटिस्ट जे आहे बोलतात ते कोण आहेत? आता तरी गोरडे मॅडम अवेलेबल होत्या, त्या आल्या. त्या कधी आल्या? तुम्ही 2:15 इथं पोच झाला का? मग नाही, 2:15 म्हणजे आल्याशिवाय कसं करणार ना. तुम्ही इथे किती वाजता आला? अॅनेस्थेटिस्ट जेव्हा येतात तेव्हा साधारण, आता मला सांगता येणार नाही एक्झॅक्ट टाइमिंग. 3 वाजता मॅडम आल्या असतील, हा तेव्हा आम्ही एकत्र पोहोचलो, म्हणजे असं साधारण आहे. मग आता काय सिच्युएशन? बाळ तर मृत पावलेलं आहे, नक्की कारण काय असू शकतं? बाळाने शी केलेली होती, बऱ्यापैकी चिकट होती. आणि आता ब्लड रिपोर्ट्स नुसार बाळामध्ये काउंट्स पण मदरचे वाढलेले आहेत, म्हणजे इन्फेक्शन दाखवतोय. साधारण बाळाला पण इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. पण बाळाची शी खूप काय म्हणतात, थिक म्हणतो आम्ही एमएसएल, तसं ते एमएसएल आहे, म्युकोनियम स्टेन लायकर म्हणतो आपण. तर एवढी कडक आणि दाट शी झाल्यामुळे श्वास नलिकेत गेल्यामुळे ते वाचलं नसणार आहे. साधारण एक सीझरला घ्यायच्या आधी 15 मिनिटं हे तर होते, बाळाचे ठोके होते. पण आता ते श्वास नलिकेत गेल्यामुळे फुफ्फुसांमध्ये आधी पाणी असतं ऍक्च्युली, आणि बाळ जसं बाहेर पडतं तेव्हा हवा जाऊन त्या हवासोबत ती शी पण गेली नाही, त्याच्यामुळे बाळ आपलं वाचलं नाही. 15 मिनिटाचं लेट झालं? लेट नाही म्हणता येणार, आता ते शी पाणीच असतं ना बाळाच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाले 15 मिनिटं अगोदर ठोके चालू होते ना बाळ? हा, ठोके म्हणजे ते असं असू शकतं ना, की बाळाची ठोके म्हणजे ते काही कंटिन्युअसली घेतले नाही, ड्रॉप्स आणि हे दाखवत राहतात. आता कुठून काय लॅग झाला, आम्हाला जसं इन्फॉर्म झालं तसं आम्ही हे केलं. आता बाकीचं मी स्वतः पेशंट कधी ऍडमिट झालंय काय मला माहित नाही. आम्हाला इमर्जन्सी इन्फॉर्म होतं, आम्ही इमर्जन्सी जेव्हा बोलवतील तेव्हा येतो. इमर्जन्सी असेल, अॅनेस्थेटिस्ट अवेलेबल असेल, लगेच येऊ शकतो. आम्ही येऊन तर काही करू शकत नाही, असं आहे. अॅनेस्थिस्ट जे भूलतज्ञ आहे ते लवकर यायला हवे होते असं वाटतं थोडं. हा, म्हणजे कधी पण चान्सेस चांगले असले असते, कधी पण. आता मला सांगा मॅडम, प्लीज प्लीज एक शेवटचा प्रश्न, प्लीज प्लीज माझा रिक्वेस्ट आहे फक्त. हा, 5 मिनिटं नाही, 3 मिनिटं झालेत. तर विषय असा आहे तर त्यांचा असा आरोप आहे की जे काही मामा लोक आहेत किंवा काय ते त्या महिलेचं पोट वगैरे दाबत होते, ते कसं काय म्हणता येईल? मी ऍब्सोल्युटली, मला खरंच, मी आता तुम्ही नातेकर, मी ऍब्सोल्युटली कधी आलेले सिझरच्या वेळेस आधीबद्दल कमेंट करू शकत. हे आमचं म्हणणं आहे की ही प्रॅक्टिस योग्य नाहीच आहे, पण मी ऍक्च्युली बघायला नव्हते तर मी तो त्याच्यावर कमेंट करू शकत नाही. तर हे करणं योग्य नाहीये. थँक्यू. ओके मॅडम, थँक्यू. आणि जे झालं खूप वाईट झालं, आम्ही त्यासाठीच असतो, म्हणजे कधी पण. परंतु तुम्हाला फोन केलं तुम्ही हजर होता. हा, म्हणजे कधी मी इथंच होते. आणि शेवटी डॉक्टर पण इमर्जन्सी मध्ये असतात, म्हणजे आम्ही शेवटी पॅनलवर आहे. इथे असलेले डॉक्टर हजर असले पाहिजेत ना कधी पण. असं इथले डॉक्टर हजर नव्हते का? चला ठीक आहे, मला माहित नाही, म्हणजे मी जाऊ दे. आता ते पॅनल वरती आहे, त्यांना कळवल्यावर ते हजर